ओके. तर आज आपण जेनकिन्स कंटिन्यू करतोय. तर आज अवेलेबिलिटी कमी आहे, त्याच्यामुळे आपण खूप जास्त स्कोप आज कव्हर नाही करणार. पाईपलाईन मला घ्यायचं होतं, पाईपलाईन जॉब वगैरे, बट दॅट वी कॅन टेक इन नेक्स्ट सेशन. तर तर आत्ता ते जस्ट जे लास्ट टाइम तुम्ही जेनकिन्सचं घेतलेलं आहे ना आपलं, ते थोडं तुम्ही रिवाइज कराल का आज? हो, चालेल ना. ओके. मी त्या रेकॉर्डिंग वगैरे पण शेअर करतो. आय डिडंट गेट मच टाइम, तर त्याच्यामुळे ते आपण सेटअप वगैरे केलं होतं. बट आय विल रिवाइज दोज फक्त थिंग. सेटअप पर्यंत झालेलं आहे सर जेनकिन्सचं, त्याच्या समोरचं काही झालं नाही आता तरी. सो ओके, ठीक आहे. चालेल. तर आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये आपण काय काय बघितले, मी जस्ट रिकॅप करतो की आपण लिनक्सपासनं चालू केलं होतं. नंतर गीट पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर डॉकर पाहिलं होतं. ओके. त्याच्यानंतर जेनकिन्स पाहिलं होतं. ओके. तर जेनकिन्स काय आहे, SCM टूल आहे, सोर्स कोड म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशनसाठी. गीट जो आहे तो SCM टूल आहे, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. तर जेनकिन्समधून आपण सगळे ऑटोमेशन्स करू शकतो, जे जे मध्ये ऑटोमेट करता येतात त्या सगळ्या गोष्टी आपण जेनकिन्समधनं अचीव करू शकतो. ओके. तर जेनकिन्स आणि त्याच्यानंतर आपण कुबरनेटिस या दोन गोष्टी आपण घेणार आहोत. आता आपण आहोत जेनकिन्सला. ओके. तर जेनकिन्स शिकायचं म्हणजे काय शिकायचं, याच्यामध्ये तुम्हाला कोर कन्सेप्ट माहीत पाहिजे की जेनकिन्स कशासाठी आहे, वाय जेनकिन्स. तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट हा जो कन्सेप्ट आहे हा तुमचा याच्यामध्ये क्लिअर असायला पाहिजे. ओके. कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. ओके. तर कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे काय की ज्या ज्या वेळेस आपण डेव्हलपर कमिट करतो कोड. ओके. तर प्रत्येक कमिटवरती त्याच्या बेसिक टेस्ट चालतात का, मग आता बेसिक टेस्ट कुठल्या असतात कंटिन्युअस इंटिग्रेशनमधल्या, की आपला कोड जो आहे तो पूल होतोय, त्याच्यानंतर बिल्ड होतंय, युनिट टेस्टिंग त्याचं होतंय, त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट किंवा त्याचं जर बायनरी क्रिएट करतोय आपण तर त्या गोष्टी होतात का. ओके. डॉकरायझेशन वगैरे तुम्ही त्याचं करता का, आणि तो डिप्लॉयमेंट होतो का. आता प्रत्येक ॲप्लिकेशन KTSवर होणार नाही आहे डिप्लॉय. ओके. KTS कशासाठी, फक्त डॉकरसाठी. काही ॲप्लिकेशन जे KTS मध्ये नसतात, म्हणजे डॉकराईज ॲप्लिकेशन नसेल, तर त्या केसमध्ये आपल्याला काय यूज करायला लागतं, अनसिबल वगैरे यूज करायला लागतं. तर हा सुद्धा आपला नेक्स्ट टूल असणार आहे, अनसिबल. ओके. तर जेनकिन्समधनं तुम्ही सगळं ऑटोमेट करू शकता, सगळं. ओके. तर याच्यामध्ये मग शिकायचं कसं, की याच्या स्टेप्स आपण काय काय शिकायला पाहिजे जेनकिन्समध्ये. बेसिक तर थेरोटिकल पार्ट आपल्याला यायला पाहिजे. जेनकिन्स कधी आलं, काय त्याचं आधी काय नाव होतं, हडसन नाव होतं. 2015च्या नंतर जेनकिन्सचे व्हर्जन आले. आता खूप सारे व्हर्जन्स पण अवेलेबल आहे. जेनकिन्स 2 किंवा जेनकिन्स 3 समथिंग त्याचं व्हर्जन असेल. तर तुम्ही जस्ट जेनकिन्सच्या ऑफिशियल साईटला गेला. ओके. तर जेनकिन्सच्या जर ऑफिशियल साईटला गेला तर तुम्हाला जेनकिन्सचं सगळं दिसेल. ओके. तर इथं जेनकिन्सच्या ऑफिशियल साईटला गेल्यानंतर आपल्याला जेनकिन्स डाउनलोड करता येतं. त्याच्यानंतर जेनकिन्समध्ये व्हर्जन वगैरे आपण बघू शकतो. ओके. याच्यामध्ये इन्स्टॉलेशन, डॉक्युमेंटेशन आणि ओपन सोर्स हे टूल अवेलेबल आहे. तर शिकायला आपल्याला जर काहीच माहीत नसेल तर आपल्याला जस्ट डॉक्युमेंटेशन वगैरे हे सोर्सेस असतात, बट तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टेप्सचा पाथ मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे की जेनकिन्स सेटअप बाय युझिंग डॉकर वॉल्यूम. ओके. हे आपण पाहिलेलं आहे, सेटअप कसा करायचा. ओके. तर ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर सेटअप केल्यानंतर आपण काय काय एक्सप्लोर केलं होतं, की आपण जॉब्स कसं क्रिएट करू शकतो, जॉब्स क्रिएशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की युजर मॅनेजमेंट. ओके. युजर मॅनेजमेंट. आता जॉब क्रिएशनमध्ये पण दोन टाईप
आपण पाहिले होते की फ्रीस्टाईल जॉब आणि पाईपलाईन जॉब. ओके. युजर मॅनेजमेंटमध्ये आपण पाहिलं होतं युजर कसा क्रिएट करायचा, पासवर्ड कसा क्रिएट करायचा त्याचा, आणि युजर काय करू शकतो, लॉग इन करू शकतो. ओके. बाय डिफॉल्ट 8080 पोर्टवरती असतो जेनकिनचा सेटअप. त्याच्यानंतर युजर मॅनेजमेंट झालं की आपण प्लग इन इन्स्टॉलेशन्स करू शकतो. ओके. प्लग इन इन्स्टॉलेशन्स. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं गिटचं इंटिग्रेशन, जेनकिन्स अँड गिट इंटिग्रेशन. याच्यामध्ये आपण पूल वगैरे करून बघितल्या होत्या गोष्टी, बरोबर. जेनकिनचा जॉब बिल्ड कसा होतो, क्लोन कसा होतो. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपण पाहिली होती जेनकिन्स अँड मॅवेन. जेनकिन्स, मॅवेन आणि गिट. जेनकिन्स नंतर आपण गिटमधनं क्लोन केलं होतं, मॅवेनचं बिल्ड सुद्धा आपण पाहिलं. ओके. तर ह्या गोष्टी आत्तापर्यंत आपण पाहिल्या होत्या. आता याच्यामध्ये तुम्हाला युजर मॅनेजमेंट, ॲक्सेस कंट्रोल हे समजायला पाहिजे. प्लग इन इन्स्टॉलेशन्स करता आले पाहिजे. व्हेरियस प्लग इन असतात, म्हणजे जेनकिन्सला 1000+ प्लग इन्स अवेलेबल आहेत. ओके. तर आपल्याला जो कॉन्फिगरेशन्स पाहिजे त्याच्यानुसार जेनकिनचे प्लगइन्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. ओके. तर ह्या गोष्टी जेनकिन्समध्ये येतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये काय की जेनकिन्समध्ये आपण ही पण शिकलो होतो की आपण डेटा क्लीनअप वगैरे कसं करू शकतो, म्हणजे अनवॉन्टेड डेटा जे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी लागतं, की नवनवीन बिल्ड्स आपण केले तर आपल्याला काही जो ओल्डर डेटा आहे तो फ्री अप सुद्धा करता आला पाहिजे. ओके. डेटा फ्री करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बिल डिस्कार्डर किंवा ओल्डर लॉग्स वगैरे डिलीट करण्याच्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. ओके. हे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी महत्त्वाचं आहे की तुमचा जेनकिनचा सेटअप जो आहे तो कसा चालतो. फक्त डेटा क्लीनअपच नाही, मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतं तुमचं युजर ॲक्सेस मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये एक रिअल टाईम यूज केस आहे की तुम्ही लेट्स जेनकिन्सचा ॲडमिन आहात आणि तुम्हाला ट्रॅक करायच्या आहेत गोष्टी, की किती बिल्ड्स होत आहेत, किती युसेज होतो आहे, तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम्स येतो आहे का तुमच्या सेटअपला. कारण ऑर्गनायझेशन्समध्ये कितीतरी युजर्स असू शकतात, बरोबर. 1000+ युजर्स असू शकतात, 5000+ युजर असू शकतात. मग या केसमध्ये सगळ्यांचे बिल्ड्स, डिप्लॉयमेंट, रिलीजेस बरोबर चाललं पाहिजे. आणि जेनकिन्समध्ये ऑलवेज तुमचा जो सेटअप आहे तो अपटाईम पाहिजे. ओके. ऑलवेज अपटाईम पाहिजे. मग तुम्ही याचे वगैरे बिल्ड करता का, तुमच्या सेटअप्सचं तुम्ही बॅकअप घेऊ शकता का, तर जेनकिन्समध्ये बॅकअप प्लगइन्स वगैरे पण अवेलेबल. ओके. तर तुमचा जो डेटा आहे जेनकिनचा तो तुम्ही दुसऱ्या सर्व्हरवरती सुद्धा इझिली ठेवू शकता. मग त्याच्यासाठी तुम्ही S3 यूज करू शकता, एखाद्या स्टँड अलोन सर्व्हरवरती पण, तर तिथं तुम्हाला IP ॲड्रेस वगैरे कॉन्फिगर करायला लागतं. तर अशा यूज केसेस जेनकिन्स ॲडमिनला माहीत पाहिजे. ओके. हे तुम्हाला कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही ह्या असाइनमेंट्स स्वतः तुम्ही ट्राय करणार त्यावेळेस. ओके. ह्या पुढच्या यूज केसेस तुम्हाला रिअल टाईम ज्यावेळेस तुम्ही काम करणार त्याच्यावरती किंवा तुम्ही प्रोजेक्ट्स करणार, तर तिथं तुम्हाला अशा यूज केसेस येतील की ॲक्सेस आपण सगळ्यांनाच जर ॲडमिन केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, कुणाला सांगता येईल का. जर मी ॲडमिन करतोय आणि सांगतोय की आता तुला सगळे ॲक्सेस आहेत जेनकिन्समधले, लेट्स से आता आपण कॉलवरती किती जण आहेत, 9 जण आहेत. ओके. तर 9 जण आहेत एका ऑर्गनायझेशनमध्ये आणि 9 जणांसाठी लेट्स से तिथं 50 गिट रेपोजिटरीज आहे किंवा 50 ॲप्लिकेशन्स आहेत. तर मला जेनकिनचं सेटअप मी बिल्ड केला आहे. जर मी 9 जणांना सगळ्यांनाच जर ॲडमिन बनवलं तर काय प्रॉब्लेम येईल रे? कोणी सांगू शकतं का की प्रॉब्लेम्स काय येतील जर मी सगळ्यांनाच ॲडमिन बनवलं तर? डेटा वगैरे डिलीट होऊ शकतो, लाईक ज्याला जे डिलीट करायचं आहे, काही रिमूव्ह करायचं आहे, तर तो करू शकेल. करेक्ट. म्हणजे काय की ॲडमिनचं काय आहे की रिस्पॉन्सिबल पर्सनच ॲडमिन पाहिजे, ज्याला सगळं त्याच्यातलं कळतंय. जरी सेटअप डाऊन झालं तरी तो अप करू शकतो किंवा कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट तो करू शकतो किंवा तो मेक शुअर करतो की त्या गोष्टी चालत आहेत नीट. तोच ॲडमिन पाहिजे. ओके.
आणि रिअल लाईफमध्ये पण तेच असतं की आपण पायलट जो असतो विमानाचा तो कोणी पण नसतो. ज्याला ते गोष्ट माहीत असते तोच विमान चालवू शकतो, बरोबर? तरच ते नीट चालणार आहे. त्याच्यामुळं जेनकिनचा ॲडमिनसुद्धा एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो जो डेव्हऑप्स इंजिनियर आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी समजतायत. इंटिग्रेशन समजतंय त्याला. त्याला टेक केअर माहिती आहे की काही डाऊन झालं तर तो कसं सेटअप अप करणार आहे. बॅकअप वगैरे त्याच्याकडे आहे. प्लगइनचं इन्स्टॉलेशन करताना त्याला माहिती आहे की काय केल्याने काय होणार आहे. त्याच्यामुळं की ॲडमिन हा ऑलवेज रिस्पॉन्सिबल पर्सनच पाहिजे. मग किती 1 ते 2 मेंबर किंवा 3 मेंबर. ओके. डिपेंडिंग ऑन कधी-कधी शिफ्टमध्ये जॉब्स असतात किंवा 8 अवर्समध्ये चेंज होतो. तर मग ॲडमिन जो आहे तो पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबल पर्सनच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेससुद्धा तिथं टाकायला लागतात, की डेटा क्लीनअप बरोबर होतोय का? किंवा युजर ॲक्सेस बरोबर दिलेला आहे का? सगळ्यांनाच तुम्हाला ॲडमिन बनवायची गरज नाही आहे. जो जॉब क्रिएट करणार आहे, जो कॉन्फिग अपडेट करणार आहे, त्यालाच तुम्ही ॲडमिनचा ॲक्सेस द्या. कारण एकदा जॉब बनवला, तर कंटिन्यू नंतर कोड डेव्हलपर किती पण ॲड करू द्या. त्याचं बिल्ड अँड डिप्लॉयमेंट चालणार आहे म्हणजे चालणारच. ओके. जे आपण पाईपलाईनचा वर्कफ्लो बघितला होता आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये, की आपण बिल्ड करू शकत होतो, क्लोन करू शकत होतो, ईमेल वगैरे सेंड करू शकतो. तर असे एकदा जॉब तुम्ही बनवला तर आपण कंटिन्युअस त्याच्यामध्ये गोष्टी ॲड करू शकतो. त्याच्यामुळं डेव्हऑप्स इंजिनिअरचं काम फक्त फर्स्ट टाईम आहे. एकदा जॉब्स बनवणं, ऑटोमेशन बनवणं. ऑटोमेशन बनवल्यानंतर काय आहे, त्याला मेंटेन करायचं आहे फक्त. ओके. म्हणजे त्याला फक्त फेल्युअर आले तर डिबग करायचं आणि बघायचं की लॉग्समध्ये बघायचं काय इश्यू येतोय, कसा इश्यू सॉल्व्ह करायचा. तर ह्या गोष्टी त्याला आपल्याला बघायला लागतात. ओके. याला लॉग्स मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो किंवा ट्रबल शूटिंग. ओके. तर हे ॲडमिनला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर एक मॉनिटरिंग हा महत्त्वाचा पार्ट आहे. मॉनिटरिंग. आता मॉनिटरिंगमध्ये काय आहे की तुम्हाला किती बिल्ड्स होत आहेत डेली, त्याचा युसेज कसा आहे, त्याला किती हार्डवेअर लागतं किंवा तुमचा सेटअप जो आहे तो मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चरचा आहे का? जेनकिन्समध्ये आत्ता जो सेटअप केला आहे तुम्ही, तो काय स्टँड अलोन सेटअप आहे. बट ऑर्गनायझेशनल लेवलला तुम्ही मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर किंवा जे कुबरनेटीसवरती सुद्धा टाकू शकता. तर सेटअप करायचे व्हेरियस पद्धती आहेत, ज्या जेनकिनच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही नेटिव्ह इन्स्टॉलेशन लिनक्सवर डायरेक्ट ईपीटी इन्स्टॉल जेनकिन्स केलं करू शकता. डॉकरने करू शकता का? येस, करू शकता. डॉकर व्हॉल्यूमने करू शकता का? करू शकता. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चरने करू शकता का? तर करू शकता. अशा व्हेरियस वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जेनकिनचं सेटअप करता येतो. तर डिपेंडिंग ऑन यूज केस आहे, की कधी-कधी काय असतं, की प्रत्येक टीममध्ये त्याचा डेव्हऑप्स त्यांनी बनवलेला असतो. कधी-कधी कसं असतं, की पूर्ण ऑर्गनायझेशनलचं डेव्हऑप्सचं कॉन्फिगरेशन जे आहे, ते सेंट्रल असतं. मग त्याच्यामुळे डेव्हऑप्स टीम पण सेंट्रल असते. तर डिपेंडिंग ऑन ऑर्गनायझेशन मोस्ट ऑफ द काही कंपन्यांमध्ये कसं आहे की प्रत्येक टीममध्ये 1-2 इंजिनियर डेव्हऑप्सचे असतात. मग ते काय करतात की त्या टीमचे जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचं सगळं CI/CD त्याच्यानंतर इंटिग्रेशन्स, व्हेरिएशन्स की बिल्ड अँड डिप्लॉयमेंट बरोबर होतं आहे का? हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत तर त्या हँडल करणं. तर हे सगळं डेव्हऑप्स इंजिनियर करत असतात. तर टीम वाईजसुद्धा डेव्हऑप्सच्या पोझिशन असतात. तर त्याच्यानुसार त्यांना या गोष्टी माहीत पाहिजे. ओके. जरी आपण डेव्हलपर जरी असलो तरी पण तुम्ही तिथं ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करतोय आणि तिथं बिल्ड डिप्लॉयमेंट, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, डेऑप्स फ्रेमवर्क्स किंवा डेऑप्स ॲप्लिकेशन नसतील, तरी पण आपण स्वतः हे बनवून रेकमेंड करू शकतो, की हे असं ऑटोमेट करू शकतो आपण किंवा अशा पद्धतीने बेस्ट प्रॅक्टिसेस आपण जर फॉलो केल्या, तर आपला टाईम वाचणार आहे. ओके. तर आपण प्रोसेस स्टँडर्डाइज करू शकतो. तर हे तुम्ही रेकमेंड करू शकता. ओके. ज्यावेळेस तुम्ही काम करत असता त्यावेळेस. ओके. तर मॉनिटरिंग एक पार्ट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला बॅकअप याचे वगैरे तुम्ही सांगितलं. दुसऱ्या गोष्टी की अपग्रेड. अपग्रेड हा असा फंडा आहे की तो प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला करायलाच लागतो. ओके. म्हणजे याचे जेनकिनचे सुद्धा मल्टिपल व्हर्जन्स वगैरे अवेलेबल असतात. तर प्रत्येक व्हर्जनमध्ये सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटी किंवा न्यू फीचर्स ह्या गोष्टी येत राहतात. तर मग आपल्याला कंटिन्युअस अपग्रेड्स वगैरे त्याचे करायला लागतात. तर अशा पद्धतीने आपण अपग्रेड्सचं पण एक पर्टिक्युलर गोष्टी तुम्ही शिकलं पाहिजे, की एकदा आपण सेटअप केला, की एक व्हर्जन आपल्याकडे आहे.
पण 6 महिन्यानंतर, वर्षानंतर दुसरं व्हर्जन येणार आहे. मग आपण जो करंट सेटअप आहे आपला, कारण तुम्ही 100 जॉब्स बनवले, 200 जॉब बनवले आणि आता अपग्रेड करायचं तर अपग्रेडच्या पण स्टेप्स असतात. त्या जर तुम्ही बरोबर फॉलो केल्या, तर तुमचा सेटअप अपग्रेड होणार आहे. आता याच्यामध्ये थोडासा डाऊन टाईम येऊ शकतो, की 1 ते 5 तास तुम्ही डाऊन टाईम येत आहे. मग तुम्ही ते विंडो घेतली पाहिजे. सगळ्यांना सांगितलं पाहिजे, की अरे आपल्याला अपग्रेड करायचं आहे. मग त्या टाईममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन, बिल्ड, डिप्लॉयमेंट स्टॉप करायला लागतील. अपग्रेड करायला लागेल आणि नंतर परत टेस्ट करायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ॲडमिनला यायला पाहिजे. ओके. तर हे सगळं याच्यामध्ये येतं. तर आता मग हे शिकायचं कसं? ओके. तर आपण ऑलरेडी इथपर्यंतचा पार्ट तर घेतला आहे. जेनकिन मॅवेन बिल्ड घेतलं आहे. डॉकर्स पण बिल्ड करू शकतो. के-ए-टी-एस डिप्लॉयमेंट पण करू शकतो. तर असाइनमेंट्समध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ट्राय आउट करायच्या. आणि दुसरं म्हणजे की हां, हे डॉक्युमेंटेशन वगैरे मी सांगितलंय. दुसरं एक महत्त्वाचं पार्ट मी तुम्हाला इथं देतो, की इथं हे जे प्लेलिस्ट आहे, ही प्रत्येक सेशन 10-10 मिनिट्स आहे. ओके. जेनकिन्समध्ये. ओके. प्रत्येक सेशन 10-10 मिनिट्स आहे. आणि याच्यामध्ये जेनकिन्स, फक्त जेनकिन्सची प्लेलिस्ट आहे ही. तर इथं ही प्लेलिस्ट मी तुम्हाला शेअर करेल आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल प्रॅक्टिकल गोष्टी ट्राय आउट केलेल्या आहेत. ओके. जेनकिन्स सेटअप कसा करायचा, त्याच्यानंतर मॉनिटरिंग डॅशबोर्ड आपण प्लगइन इन्स्टॉल करून ती यूज कसं करू शकतो. ओके. जे मी आता तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्याचे लाईव्ह डेमो सेशन्स आहे. आता सेटिंग अप जेनकिन्स युजर डॉकर, ओके, हे आपण केलं आहे लास्ट टाईम. ओके. किंवा डॉकर व्हॉल्यूमचा सेटअप. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या स्टेप्स वगैरे सगळ्या याच्यामध्ये आहेत. ओके. तर याचा ॲक्सेस वगैरे तुम्हाला दिलं जाईल. तर याच्यातनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्राय आउट करा. आता इथं ॲक्सेस कंट्रोल आहे. सुरुवातीला आपण जो सेटअप केला होता त्याच्यामध्ये काय होतं, की एक ॲडमिन युजरच आपण बनवत होतो, बरोबर? आत्तापर्यंत आपण फक्त ॲडमिन युजर बनवलेला आहे सेटअप करताना. ओके. जे आपलं पहिलं सेशन जेनकिनचं झालं होतं त्याच्यामध्ये आपण फक्त ॲडमिन सुरुवातीला आपल्याला तो विचारतो, की कुठला युजर बनवायचा. आपण ॲडमिन बनवतो, पासवर्ड टाकतो आणि सगळं आपण जॉब्स वगैरे बनवलं होतं, कारण एकच युजर होता. पण ॲक्च्युअल रिअल टाईममध्ये मल्टिपल युजर असणार. ओके. ही यूज केस सगळ्यांना व्हिज्युअलाइज होती का, की जेनकिन्समध्ये किती युजर्स असणार? येस ऑर नो? मल्टिपल युजर असणार आहेत ऑलवेज, बरोबर? येस. तर याच्यामध्ये तुम्हाला काही युजरलाच ॲडमिन बनवायचं आहे आणि काही युजरला तुम्हाला रीड ओनली ॲक्सेस द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता, की आणि हे सगळं तुम्हाला UI मधनं करायचं आहे. याच्यासाठी कोड लागतो का? अजिबात नाही. तर डेऑप्स ही टेक्नॉलॉजी किंवा ही फ्रेमवर्क असं आहे, की कोडिंग माहीत असेल तर तुम्ही चांगलं डेऑप्स बनवू शकता. हे ऑलवेज गुड आहे. म्हणजे कोडिंग आलं तर आपण काही पण करू शकतो. हे तर माहितीच आहे सगळ्यांना. पण डेऑप्समध्ये तुम्हाला कोडिंग नाही जरी आलं तरी तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव करू शकता. ओके. कारण UI आहे, प्लगइन्स आहे, तुम्हाला जस्ट इन्स्टॉलेशन प्रोसेसेस शिकायच्यात आणि लिनक्स लागतं. म्हणजे कोडिंग नाही आलं एक वेळेस जमतं, बट लिनक्स तुम्हाला चांगलं यायला पाहिजे. त्याच्यामुळं लिनक्समध्ये इंटरेस्ट घेऊन तुम्ही त्याच्या असाइनमेंट्स वगैरे करा. आय थिंक आता काल परवा काही जणांनी असाइनमेंट्स केल्या आणि ग्रुपवर टाकल्यात. तर ते वेल अँड गुड आहे. बट हा मोमेंटम तुम्ही कंटिन्यू ठेवा. जेनकिनच्या सुद्धा मला ह्या सगळ्या असाइनमेंट्स तुमच्याकडनं पाहिजे. तर आता नेक्स्ट स्टेप काय, की हे सगळ्या सेशन्स तुम्ही करा आणि आपण हे जे आहे, की पाईपलाईनचं इंटिग्रेशन आहे, ब्लू ओशन प्लगइन वगैरे, हे सुद्धा आपण डायरेक्ट घेणार आहोत. ओके. तर हे झालं जेनकिन्स. तर जेनकिन्समध्ये मग ही प्लेलिस्ट तर मी देईलच तुम्हाला. याच्यामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर जवळपास म्हणजे तुमचे 4-5 तास तुम्हाला डेडिकेटेड द्या आपण. तर तुम्ही जेनकिन चांगलं समजणार आणि फक्त ऐकायचं नाही आहे, प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे. ओके. लास्टचे जे 3-4 सेशन जेनकिनचे झाले त्याचं रेकॉर्डिंग मी अजून अपलोड नाही केलं आहे. तर ते अपलोड होईल 1-2 दिवसात. त्याच्यानंतर तुम्ही ते स्वतः पण बघू शकता, कारण ते तुम्ही अटेंड केलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्टेप समजतील. जरी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आला तर यू कॅन कनेक्ट विथ मी. बट सेम जे आपण सेटअप्स वगैरे केले होते ते सगळे ह्या सेशन्समध्ये सुद्धा आहेत. ओके. स्टेप बाय स्टेप. ओके. तर हे तुम्हाला त्याच्यातनं करायचं आहे. जेनकिन्समध्ये थोडं परफेक्शन आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःचा सेटअप करता आला पाहिजे. स्वतः ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क तुम्हाला करता आले पाहिजे. स्वतः कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट हे तुमच्या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला करता आलं पाहिजे. मग तुमचं ॲप्लिकेशन हे ज्यावेळेस मी म्हणतो, त्यावेळेस तुम्ही स्वतः हॅलो वर्ल्डचं ॲप्लिकेशन मी सांगितले होते, बरोबर? 5 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. पायथॉन
त्याच्यानंतर जावा, CCPP किंवा कुठल्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही हॅलोवर्ड ॲप्लिकेशन बनवा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्याचं गिटवरती अपलोड करा, गिट रेपोमध्ये, आणि त्याला बिल्ड करायचं ट्राय करा. मग बिल्ड तुम्ही लोकली पण करू शकता, जेनकिन्स थ्रू पण करू शकता. ओके. आणि जेवढं तुम्हाला लोकली अंडरस्टँड होईल तेवढं तुम्ही त्याला ऑटोमेट करू शकता. ओके. तर त्यालाच काय म्हणतो आपण, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. वेन developer is uploading code on the Git, when new commits are happening, it should be pass all automated test. करेक्ट. तर त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस इंटिग्रेशन. तर ऑर्गनायझेशनमध्ये पण असंच असतं की मल्टिपल डेव्हलपर्स एका प्रोजेक्टवर काम करतायत, तर ते काय करताय, कमिट्स करत असतात कंटिन्युअसली, बरोबर. आणि जशी जशी तुमची ब्रांच टेस्टिंगला जाईल, मग एक ब्रांचमध्ये सगळेजण मर्ज वगैरे करतात. मर्ज कसं करायचं आहे, कमिट कसं करायचं आहे, गिटच्या कमांड काय होत्या, हे आपण शिकलेलो आहेत. ओके. तर त्याच्या असाइनमेंटसुद्धा तुम्हाला ट्राय, आणि प्रत्येक टूलमध्ये ना तुम्ही एक ठरवून घ्यायचं की मला लिनक्स शिकायचे, तर मग लिनक्सचे 50 प्रॉब्लेम मी करतोय का सॉल्व्ह. गिट शिकायचं तर गिटचे 50 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय का, किंवा 50 कमांड्स वगैरे वापरून मी वेगवेगळे प्रॉब्लेम त्याचे सॉल्व्ह करतोय का. डॉकर शिकायचे तर सेम, डॉकरचे पण मी कमांड्स वगैरे वेगवेगळे यूज केसेस, सिनरिओज वापरून शिकतोय का. आणि जेनकिनचं सुद्धा सेम 50 प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही स्वतः ट्राय करा. आता प्रत्येक असाइनमेंट्समध्ये आपण 9 to 10 क्वेश्चन्स देतो, तर त्याच्यामध्ये आपण जेवढं तुम्हाला यायला हवं मॅन्डेटरी त्या गोष्टी त्याच्यात आहेत, बट ते 10 प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही काही पण त्याच्यामध्ये करू शकता. ओके. तर अजून तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे, प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील. बट हा जो स्टेप्स आहे की शिकायचं आहे कसं, तर आजचं माझा फोकस काय आहे की तुम्हाला जेनकिन्स किंवा या बाकीच्या गोष्टी शिकण्यासाठी काय बघायचं आहे, स्टेप्स कशा फॉलो करायच्या आणि स्पीड कसा वाढवायचा. ओके. आय डोंट नो की तुम्ही आता किती टाईम स्पेंड करताय, त्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय आणि कशा पद्धतीने नॉलेज गेन करताय, किंवा असाइनमेंट तुम्ही कशा पद्धतीने करताय. तर हे तुम्हाला म्हणजे प्रॉपर करता आलं पाहिजे आणि हे पूर्ण गेन नॉलेज तुमच्याकडं भेटलं पाहिजे. तर त्या गोष्टी फॉलो करा. ओके. आणि पाईपलाईनचा जो आहे तो आपण फ्रीस्टाईल, त्याच्यानंतर पाईपलाईन, जॉब, बिल्ड, डिप्लॉयमेंट, हे सगळं आपण परत एकदा येणारे 1-2 सेशनमध्ये आपण तो पार्ट पण कव्हर करणार. ओके. त्याच्यामध्ये मग तुमचं काय होईल की जे आपण एंड टू एंड पाईपलाईन बघितली होती की डेव्हलपर काय करतो, कमिट करतो, कमिट केल्यानंतर बिल्ड करतो, बिल्ड केल्यानंतर ते तो जे युनिट्स वगैरे रन करतो, त्याच्यानंतर तो काय करतो, त्याचं आर्टिफॅक्ट बिल्ड करतो, आणि त्याच्यानंतर डॉकर बिल्ड केल्यानंतर तो डिप्लॉय करतो. याच्यामध्ये पण मग आपण इंटिग्रेशन एन्व्हायरमेंट्स वगैरे बघितले होते. डेव एन्व्हायरमेंट असतं, QA एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यानंतर ब्रॉड एन्व्हायरमेंट असतो. एकच कोड हा तुमच्या वेगवेगळ्या पाईपलाईन्स किंवा म्हणजे मल्टिपल एन्व्हायरमेंट्समधनं जात आहे. याच्यामध्ये डेऑप्स शिकताना आपण फक्त डेऑप्स शिकत नाही, याच्यामध्ये व्हेरियस तुम्ही कटिंग एज टेक्नॉलॉजीज सुद्धा शिकताय. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर आपण मॅवेन शिकलो, आपण गिट शिकलो, डॉकर शिकलो, शेल स्क्रिप्टिंग शिकलो, गिटहब आपण शिकलो, आणि जेनकिन्स. जेनकिन्स म्हणजे लिमिटेड नाही बरं का. जेनकिन्स परत एकदा सांगतो, जेनकिन्समध्ये जेवढं SDLC प्रोसेसमध्ये लागतं हे सगळं आपण जेनकिन्समध्ये अचीव करू शकतो, ऑल. त्याच्यामुळे जेनकिन्सची जी एक्सपर्टाईज आहे ही खूप कमी लोकांकडे आहे अजूनसुद्धा. म्हणजे जर तुम्ही लिंक्ड इन वगैरेवरती बघितलं तर जेनकिन्स खरंच येणारे लोक जे आहेत ना हे खूप कमी आहेत. आता याच्यामध्ये पण डेऑप्सचे पण वेगवेगळे पार्ट असतात. नॉर्मल डेऑप्स इंजिनियर, डेऑप्स आर्किटेक्ट किंवा डेऑप्स सिनियर इंजिनियर, याच्यामध्ये पण पार्ट कसे कसे आहेत. तर आता काही लोक असे आहेत की जे फक्त जेनकिनचा युजर, त्यांना फक्त रीड ओनली ॲक्सेस असतो, आणि ते काय करतात, फक्त बिल्ड करतात आणि लॉग वगैरे बघून डेव्हलपरला सांगतात की तुमचा इथं इश्यू आलेला आहे, हे फिक्स करायसाठी तुम्हाला हे करायला लागेल. तर ह्या जो ह्या डे ऑफचा एकदम म्हणजे इझीवाला रोल झाला. ह्या केसमध्ये पॅकेजेसची रेंज पण कमी असते. ओके. कारण त्याच्यामध्ये काय की तुम्ही सेटअप केलाय का, अजिबात नाही. सेटअप करण्याचा तिसराच आहे. तुम्ही फक्त काय करताय, बिल्ड करताय, लॉग्स बघताय किंवा एखादा जॉब कॉन्फिगरेशन करताय. ओके. तर मी काय म्हणेल की ते डेऑप्सची एकदम अर्ली स्टेज आहे. ओके. तर डेऑप्स येणं म्हणजे काय की तुम्हाला पूर्ण गोष्टी समजल्या पाहिजे एंड टू एंड, की बिल्ड टू प्रोडक्शन डिप्लॉयमेंट. मग ज्या गोष्टी तुम्ही सेटअपपासनं की ॲडमिनिस्ट्रेशन्स वगैरे, इन्स्टॉलेशन्स,
हे सगळं तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आणि कधी कधी चॅलेंजेस वगैरे पण येतात की तुमचं सेटअप डाऊन जाऊ शकतो. ओके. आता हा 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 सुद्धा इंटरव्ह्यूचा चांगला क्वेश्चन आहे की तुमचा जेनकिनचा सेटअप अप आहे, बट सम हाऊ तो डाऊन गेला. आता डाऊन कसं जाईल की तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर नाही केलं, कोणीतरी काहीतरी ॲडमिनचा ॲक्सेस दिला, त्याने जॉबमध्येच टाकलं RM-RF/ सगळा जेनकिनचा डेटा डिलीट मारून टाकला, जॉब्स वगैरे सगळे डिलीट झाले, तसं झालं. किंवा तुम्ही चुकीचंच प्लगइन इन्स्टॉल केलं, किंवा जॉब नीट कॉन्फिगर नाही केला, वल्नेबिलिटी होती, सिक्युरिटी अटॅक झाला, तो काहीतरी वेगळाच इश्यू आला. तर अशा पद्धतीचे स्टॅबिलिटी इश्यू तुम्हाला येऊ शकतात. ओके. मग हे जे स्टॅबिलिटी इश्यूज आहे, लेट्स सेटअप तुमचं डाऊन वगैरे गेलं, तर मग तुम्ही डिबग कसं करणार? ओके. तर अशा पद्धतीचे चॅलेंजेस तुम्हाला येतील. तर ज्यावेळेस तुम्ही हे असाइनमेंट्स वगैरे करताय, तर जेनकिन्स हे खूप रोबस्ट टूल आहे. ओके. मल्टिपल ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग ॲमेझॉन, गुगल, या कंपन्यासुद्धा जेनकिन्स यूज करतात. ओके. कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी. कारण दुसरे अल्टरनेटिव्ह आहेत, बट ते तेवढे सस्टेन नाही आहेत. म्हणजे गिटहब ॲक्शन आहे, गिटलॅब आहे, ओके, बिटबकेट आहे, असे सर्कल CI आहे, असे दुसरे ॲप्लिकेशन्स पण आहे. बट जेनकिन्स हे 90-95% ऑर्गनायझेशनमध्ये यूज केलं जातं डेऑप्स मेंटेन करायला किंवा CI/CD इम्प्लिमेंट करायला. आता जेनकिनचे अल्टरनेटिव्ज कुठले, हा पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येऊ शकतं की तुम्ही जेनकिनचे अल्टरनेटिव्ह सांगा, किंवा जेनकिन्स का पॉप्युलर आहे. कारण जेनकिन्स ओपन सोर्स आहे आणि त्याचे काय आहे की क्वेश्चन्स, आन्सर्स, प्रॉब्लेम्स हे सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जेनकिनचा डेटा, डॉक्युमेंटेशन इझिली अवेलेबल भेटतं आपल्याला. ओके. तेच दुसऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्याचं तेवढं भेटत नाही, कारण जेनकिन्सला तेवढं मेंटेन केलं गेलं. ओके. आणि जेनकिन्स हे ओपन सोर्स आहे, तसंच पेड पण आहे. म्हणजे काही ऑर्गनायझेशनला लेट्स ह्या गोष्टींचं स्किल सेट नाही आहे, तर ते काय करतात, पेड सपोर्ट पण घेतात जेनकिन्सचा. ओके. तर तसं पण असतं की जेनकिन्सचं पेड सपोर्ट वगैरे त्या गोष्टीसुद्धा असतात. एंटरप्राइज म्हणतात त्याला, जेनकिन्स एंटरप्राइज. तर तसं आहे. गिटचं सुद्धा एंटरप्राइज असतं, म्हणजे ऑर्गनायझेशन लेवलला हे टूल्स एंटरप्राइज असतात. ओके. तर डाऊन वगैरे झालं की तुम्हाला सेटअप अप करण्यापर्यंतची एक्सपर्टीज तुमच्याकडे असली पाहिजे. तर लेट्स ट्राय ऑल दीज थिंग्स. ओके. तर जे मी आता इथं लिहिलेलं आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, किंवा रेकॉर्डिंगमध्ये येईलच. तर हे तुम्हाला ट्राय आऊट करायचं आहे. कसं ट्राय आऊट करायचं याच्यासाठी ही सुद्धा तुमच्याकडं प्लेलिस्ट वगैरे असेल, ज्याचा ॲक्सेस पण तुमच्याकडे असेल. तर त्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या. याच्यात जवळपास 22 फक्त जेनकिन्सवरती सेशन्स, म्हणजे आणि खूप मोठे नाही आहेत, 5 to 10 मिनिटचे सगळे सेशन्स आहेत. त्याच्यानंतर असाइनमेंट्समध्ये सुद्धा तुम्हाला इथं पण ट्राय आऊट करता येतील की हे इंटिग्रेशन्स कसे करायचे, सेटअप्स कसे करायचे. स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन आहे, तर ते आपण जेनकिन्सवरनं बिल्ड वगैरे करून डिप्लॉय कसं करू शकतो. ओके. इन्स्टॉलेशन कसं करू शकतो. तर deopslover.com वरती जाऊन तुम्ही जस्ट जेनकिन्स टाईप केलं तर हे तुम्हाला येईल. आणि आत्तापर्यंतचे जे सेशन झाले त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ट्राय आऊट करता येईल, आणि स्टेप बाय स्टेप जा फक्त. ओके. कारण जेनकिन्स येण्याआधी तुम्हाला ह्या 3 गोष्टी येणं पण इम्पॉर्टंट आहे. लिनक्स, गिट, डॉकर. डायरेक्ट जर जेनकिन्सला गेलं तर अजिबात नाही समजणार, कारण तुम्हाला हॅलो वर्ल्ड माहीत नाही, ॲप्लिकेशन कसं तयार करायचं किंवा बिल्ड कसं करायचं माहीत नाही, लिनक्समध्ये कुठल्या कमांड्स यूज करतो आपण, लोकली बिल्ड कसं करायचं हे जर माहीत नाही, तर डायरेक्ट जेनकिन्सला जाऊन उपयोग नाही. ओके. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला याच्यामध्ये जायला लागणार आहे. याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत का कोणाला? स्टेप्स मी सांगितलं, म्हणजे जेनकिन्समध्ये काय शिकायचं आणि कसं शिकायचं, किंवा आत्तापर्यंतचे जे लास्ट 2-3 सेशनमध्ये जे झालंय त्याच्यामध्ये. एनी क्वेश्चन्स, Yes, sir. डाऊट? क्लिअर आहे? तर लास्ट सेशनचं थोडं व्हिडिओज वगैरे बघितले नाही, म्हणजे त्याच्यामुळे जरा ते. लास्ट सेशनला होता का तुम्ही? हो, होती ना. हां, मग ठीक आहे, त्याचं रेकॉर्डिंग वगैरे मिळून जाईल. बट लास्ट सेशनमध्ये आपण काय केलं होतं की आपण सेटअप केलं होता. ओके. हे हम्म. आपण पाहिलं होतं. ओके. ही स्टेप आपण पाहिली होती, सेटअप केली होती डॉकर वॉल्यूमने. त्याच्यानंतर आपण जॉब क्रिएशन्स केलं होता, युजर मॅनेजमेंट, युजर वगैरे कसं क्रिएट करायचं हे पण पाहिलं आहे आपण.
प्लग इन इन्स्टॉलेशन्स करायचा हा पार्ट बघितला होता. जेनकिन्स आणि गिट इंटिग्रेशन्स आपण केले होते. ओके. तर याचं मी रेकॉर्डिंग वगैरे देईल तुम्हाला. अजून मी अपलोड केलेलं नाही आहे तो सेशन. रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर मॅवेन पण बिल्ड केलं होतं. म्हणजे जेनकिन्समध्ये आपल्याला मॅवेनचे इंटिग्रेशन्स मिळतात. मॅवेनचं व्हर्जन वगैरे करून आपण MVN. आणि सर जे आपण जेनकिन्स सपोज आपण सेटअप केलं आपल्याकडे, तर मी जसं ते रीड केलं होतं डॉक्युमेंटेशन, त्याच्यात काय होतं की तुमच्या सिस्टीमला जावा पाहिजे इन्स्टॉलेशन जावाचं. तुम्ही बट नेटिव्ह केलं होतं का? नाही, नेटिव्ह नाही. मग मी हे बघितलं आपलं डॉकर व्हॉल्यूम वाला. हं. तर त्यांनी तर ते जे आपण इमेज पुल करून आणि जे आपल्या इथे जेनकिन्सची ते नाही का आपलं इमेज पुल करून तुम्ही जे सांगितलं होतं व्हॉल्यूम. तसं तसंच करायचं होतं ना ते इन्स्टॉलेशन. हम्म. हम्म. हे कसं आहे की जावा तुम्हाला कधी लागेल, की आता मी जे सांगितलं की जेनकिन्स इन्स्टॉल करायचे मल्टिपल अल्टरनेटिव्ह आहे. एक नेटिव्ह इन्स्टॉलेशन आहे. ओके. पहिलं नेटिव्ह म्हणजे काय आहे की तुम्ही डायरेक्ट लिनक्सवर करताय. लिनक्सवर करता तर तुम्हाला जर उबंटू असेल तर apt get इन्स्टॉल जेनकिन्स ही कमांड टाकायला लागते. ओके. हम्म. तर हे टाकल्यानंतर तुम्हाला तो काय सांगतो की जावा प्री रिक्विजिट आहे. म्हणजे तुम्हाला जावा पण इन्स्टॉल करायला लागेल. ओके. ओके. तर हा. हे झालं नेटिव्ह इन्स्टॉलेशनचं. दुसरं हम्म. अल्टरनेटिव्ह काय आहे की डॉकर इमेजिंग. तर आता तुम्ही ज्यावेळेस डॉकर व्हॉल्यूम नाही करता, तर डॉकर इमेज म्हणजे काय आहे की आपण हे शिकलो होतो. डॉकर फाईल हम्म. असते आणि डॉकर फाईलच्या आतमध्ये सगळं असतं. OS, डिपेंडंट लायब्ररीज, डिपेंडंट ॲप्लिकेशन्स. ओके. त्याच्यामुळं ह्या इमेजमध्ये तुम्हाला सगळं मिळून गेलं ते. राईट. जावा जेनकिनचं व्हर्जन वगैरे सगळं तुम्हाला काय करायचं, फक्त रन करायचं. त्याच्यामुळं ज्यावेळेस डॉकर व्हॉल्यूम केलं ना, त्यावेळेस हम्म. सेटअप डायरेक्ट अप झाला. तुम्हाला जावा वगैरे काही गरज नाही लागली. तुम्हाला फक्त डॉकर पाहिजे होतं इन्स्टॉल लोकली. तुम्ही डॉकर व्हॉल्यूम केलं, सेटअप अप झालं. आणि आता याच्यामध्ये तेच आपण शिकलो होतो की डॉकर आणि नेटिव्ह इन्स्टॉलेशन मधले चॅलेंजेस काय आहे की इथं तुम्हाला सगळं इन्स्टॉल करायला लागतं आणि त्याच्यामुळेच डॉकर आला ॲक्च्युली. ओके. तर हे तुम्हाला म्हणजे रिअल टाइम प्रॉब्लेम आहे हा. ही इन्स्टॉलेशन वगैरेची गरज पडत नाही. डॉकर असेल तर आपण लगेच रन करू शकतो. ठीक आहे. बट आय थिंक तुम्हाला समजलं असेल की नेटिव्हमध्ये काय चॅलेंजेस होते आणि डॉकरमुळे किती इझी झाली लाईफ. हम्म. आणि हेच ऑर्गनायझेशनमध्ये होतं की तुम्हाला जर खरंच डेव्हऑप्स येत असेल तर तुम्ही जो टास्क महिन्याभराचा आहे तो 5 मिनिटात करू शकता. ओके. म्हणजे तेवढी डेव्हऑप्सची कॅपेबिलिटीज असतात की जर हे नॉलेज तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला काहीतरी असे प्रोजेक्ट्स असाइन झालेले आहेत की ज्याने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. तर कारण डेव्हऑप्स म्हणजे फक्त डेव्हऑप्स एकच पर्टिक्युलर सिनारिओ नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स, इश्यूज सगळं तुम्ही ऑप्टिमाइज करून बेस्ट प्रॅक्टिसकडे जाता, अजाईल प्रोसेसकडे जाता. ओके. तर अजाईल आणि डेव्हऑप्स हे थोडंसं एकत्र जर चांगल्या पद्धतीने गेलं तर हा ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा कल्चरल चेंज असतो. म्हणजे प्रत्येकालाच आलं पाहिजे, फक्त एकाला येऊन चालत नाही. तुम्हाला बाकीच्यांना पण सोबत घेऊन जायला लागतं याच्यामध्ये. ओके. कारण वी आर वर्किंग ॲज अ टीम. करेक्ट. ऑर्गनायझेशनमध्ये सिंगल मॅन वर्किंग काहीच नसतं. तुम्हाला टीम वर्कच असतं. त्याच्यामुळं तुम्हाला तो कल्चरल चेंज असतो. तुम्हाला तुमच्या लीड्सला पण समजून सांगायला लागेल, कलिग्जला पण सांगायला लागेल. त्याच्यानंतर जे दुसरे डिपेंडंट ॲप्लिकेशन असतात, म्हणजे गीट आलं, मग गीट कोण मेंटेन करतंय, जेनकिनचं सेटअप कोण मेंटेन करतंय, डॉकरचं पण काय रजिस्ट्री वगैरे आहे का, लिनक्सचे इन्स्टॉलेशन्स वगैरे कोण बघतंय. तर ह्या सगळ्या लोकांशी तुम्हाला कोलॅबरेट करायला लागतात ह्या गोष्टींसाठी. ओके. बट सिंगल हँडेडली म्हणजे ते नॉलेज सगळं तुमच्याकडे असेल तर तुम्ही फास्ट अचीव करू शकता. ठीक आहे. तर आय होप म्हणजे ह्या गोष्टी समजल्या असतील आणि रेकॉर्डिंग वगैरे येईलच. आणि सेम जे रेकॉर्डिंगमध्ये आहे ते या प्लेलिस्टमध्ये आहे. त्याच्यामुळे इथं तुम्ही 4-5 तास टाका. ओके. प्रत्येकाला सांगतोय मी, नॉट ओन्ली फॉर यू ओन्ली. सो हे 4-5 तास तुम्ही जर टाकले तर जेनकिन्समध्ये तुम्ही खूप प्रो लेवलला जेनकिन्स शिकू शकता. ओके. तर हे काय आहे जेनकिन्सचं मला सांगायचं होतं. गीटचं आय थिंक आय होप आपण ऑलरेडी प्लेलिस्ट वगैरे त्याच्यामध्ये टाकलेलेच आहेत. दुसरं मला सांगायचं होतं की डेव्हऑप्समध्ये शिकताना आपण
AI वगैरे कसं यूज करू शकतो. ओके. हे मी आता थोडं हे करतोय. उद्या परवाच्या सेशनमध्ये आपण पाईपलाईन जॉब वगैरे परत बघणार आहे, म्हणजे लाईव्ह. ओके, सेटअप वगैरे वरती. तर जेनकिन्स आणखी तुम्हाला तिथं परत समजेल आणि आपण रिकॅप पण घेऊ परत, कसं काय काय शिकलोय, सेटअप कसा झाला काय, तर त्या गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर जेनकिन्स स्टेप्स क्लिअर आहेत का, म्हणजे बिफोर स्टार्टिंग विथ AI किंवा हाऊ टू लर्न DevOps युजिंग AI हे सांगायच्या आधी मला तुम्हाला जेनकिनचं सांगायचं की हे जे आज झालंय त्याचं तुम्हाला क्लॅरिटी आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना? येस क्वेश्चन सर. डाऊट? ठीक आहे. ठीक आहे. आता AIचं सांगतोय की ChatGPT हा AI प्लॅटफॉर्म आहे. याच्यावरती खूप सारे मॉडेल्स वगैरे असतात. आता डेव्हऑप्स शिकताना AI पण आलं पाहिजे, ॲटलिस्ट टूल्स तुम्हाला यूज करता आले पाहिजे. आणि पहिलं टूल सांगते, एवढंच नाही आहे टूल, अजून खूप सारे टूल्स आहेत. सुरुवातीला आता बेसिक काही जाणलं माहीत नसतं कसं काय काय यूज करायचं. ChatGPT आता सगळ्यांना बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे. बट जरी तुमच्याकडे असेल, आता कधी कधी कसं असतं की आपल्याकडे सगळे वेपन्स आहेत, बट कुठलं वेपन्स कधी यूज करायचं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आता डेव्हऑप्समध्ये कुठले पण प्रॉब्लेम येतात की लेट्स से तुम्हाला जेनकिन्स वगैरे इन्स्टॉल करायचं आहे, तर तुम्ही इथं टाकू शकता की आय वॉन्ट टू सेटअप जेनकिन्स ऑन उबंटू, आय एम हॅविंग डॉकर इन्स्टॉल विथ मी, प्लीज शेअर स्टेप्स युजिंग डॉकर वॉल्यूम. ओके. तर जे जे असाइनमेंट्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना, तुम्ही इथं टाका. इथं तुम्हाला सगळे क्वेश्चन्स आन्सर्स तुम्हाला मिळतील. ओके. तर डॉकर वॉल्यूम वगैरे जे आपण स्टेप्स केले होते ना, हे केलं आहे का आपण? केलेलं आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला तिथं येईल. तुम्ही स्टेप्स वगैरे केल्या, तुमचा डॉकर PS वगैरे केलं, हे सगळ्या गोष्टी तुमचं जेनकिन्स तुमच्या लोकली ॲक्सेसिबल राहील. आता हे तुम्हाला मॅप होईल, कारण तुम्ही हे ऑलरेडी आपण सेशनमध्ये शिकलो होतो. ओके, समजले? येस. येस ऑर? ठीक येस. आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक असाइनमेंट्स ॲटलिस्ट ChatGPT सुरुवातीला करा यूज. तुम्हाला मी नंतर पण बाकीच्या गोष्टी सांगेल. आता तुम्हाला दुसरं पाहिजे की तुम्हाला डॉकर शिकायचं आहे, तर मग तुम्ही काय करा, गिव्ह मी 10 डॉकर कमांड्स फॉर लर्निंग विथ सम प्रॅक्टिकल वर्क. ओके. तर असं तुम्ही लिहिलं तर काय कराल, तुम्हाला तिथं कमांड्स वगैरे सुद्धा तुम्हाला येईल. याच्यामध्ये कसं असतं की याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. हा मेसेज टाकतो ना AIच्या भाषेत, त्याला काय म्हणतो, प्रॉम्प्ट. जेवढा प्रॉम्प्ट तुम्ही करेक्ट देणार त्याच्यानुसार तो तुम्हाला इथं आन्सर देणार आहे. ओके. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो. हो येतोय सर.
हा तर थोडासा नेटवर्क इश्यू आहे माझ्या एंडला. आपण रिमेनिंग पॉइंट नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करू. बट आय होप थिंग्स आर क्लिअर करेक्ट टू एव्हरीवन. तर चॅट जीपीटी AI ऑप्शन यूज करून आपण ॲटलिस्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट्स किंवा रिअल टाईममध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात ते तिथं टाकून सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यामध्ये कसं आहे की AI सगळं सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही फक्त क्वेश्चन्स देऊ शकता, आन्सर बघू शकता, बट ॲक्च्युअल जे ट्राय आउट करायचे ते युजरलाच करायचं आहे. ओके. तो तुम्हाला फक्त काय करतोय, गाईड करतोय. म्हणजे जे सिनियर मेंबर्स किंवा टीचर्स तुमच्यासाठी करताय की तुम्हाला पाथ माहीत नाही आहे आणि तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम्स ऑप्टिमाइज करायला ज्या स्टेप सांगितल्या जातात, तर तो काय करतोय, तुम्हाला हेल्प करतोय तिथं. ओके. म्हणजे तुम्हाला जे एक्सप्लोर करायला 7-8 दिवस, 10 दिवस जाणार होते, ते तुम्ही जस्ट 5-10 मिनिट्समध्ये AI यूज करून अचीव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही चॅट जीपीटी यूज करा सुरुवातीला. अजून पण खूप सारे टूल्स आहेत जे तुम्हाला डायरेक्ट एडिटर वगैरेमध्ये एनेबल करता येतात, बट त्याचे चार्जेस वगैरे पण असतात. तर तसे टूल्स वगैरे पण मी तुम्हाला वन बाय वन गोष्टी सांगेल. बट सध्या तरी टू स्टार्ट विथ जस्ट स्टार्ट युजिंग चॅट जीपीटी. करेक्ट. ठीक आहे. ठीक आहे आज सर. आपण इथं थांबूयात. नेक्स्ट सेशन ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकल पाईपलाईन इम्प्लिमेंटेशन नेक्स्ट सेशनमध्ये करू. आजचं सेशन वी कॅन कन्क्लूड. इफ देर आर एनी क्वेश्चन्स टीम कॅन आस्क, अदरवाईज वी कॅन स्टॉप फॉर नाव.